ही आंबावडी बघू शकता, फक्त काही साहित्यांमध्ये मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही आंब्याची वडी किती मस्त तयार झालेली आहे। आणि तुम्ही सुद्धा न चुकता अगदी परफेक्ट ही वडी बनवू शकता। आणि ही वडी मस्त मऊसूत, दाणेदार आणि खुसखुशीत होण्यासाठी मी काही टिप्सही सांगितलेले आहेत। त्यामुळे तुम्ही जरी पहिल्यांदा ही वडी करत असाल तर अगदी न चुकता ही परफेक्ट येईल। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण मस्त आंब्याची वडी कशी करायची ते पाहणार आहोत। ही वडी मस्त मऊसूत, दाणेदार आणि खुसखुशीत तयार होते। अजिबात चिवट किंवा चिकट होत नाही। यामध्ये जरासुद्धा दूध, मावा किंवा मिल्क पावडर न वापरता घरातीलच उपलब्ध असलेल्या 4 साहित्यांमध्ये ही वडी तयार होते। विशेष म्हणजे ही वडी 15 ते 20 दिवस हवाबंद डब्यामध्ये आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही। तेव्हा अशी मऊ लुसलुशीत दाणेदार वडी कशी करायची ते आपण बघूया। त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं वडी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवून घेतलेली होती। नंतर त्यामध्ये पाव कप तूप टाकून घेतलेलं आहे। इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे, तुम्ही हवं तर डालडा तूप घेतलं तरी चालेल। आता इथं मेजरमेंटच्या कपने मी पाव कप तूप घेतलेलं आहे, त्याच कपने मी पाव कप रवा घेतलेला आहे। तर रवा हा बारीकच घ्यायचा आहे। जर जाड रवा घेत असाल तर थोडासा मिक्सरला 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचा, म्हणजे तो छान बारीक होतो। नंतर त्याला व्यवस्थित मंद आचेवरती आपल्याला एकसारखं असं सतत परतत राहायचं आहे। आता इथं मी सगळं साहित्य मेजरमेंटच्या कपनेच मोजून घेणार आहे। तुम्ही हवं तर एखादी घरातील वाटी किंवा एखादं भांडं सेट करून घ्यायचं आणि त्यानेच सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे। आता सतत असं चमचा हलवत आपल्याला व्यवस्थित हा रवा भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत तो हलकासा होत नाही, त्याचा रंग व्यवस्थित चेंज होत नाही आणि त्याचा सुगंध घरामध्ये दरवळत नाही, तोपर्यंत आपल्याला छान असा मंद आचेवरती हा रवा परतून घ्यायचा आहे। तरच आपली बर्फी छान दाणेदार तयार होते। आता बघू शकता, एक 3 ते 4 मिनटं मला रवा भाजताना लागलेली आहेत आणि बघा रवा एकदम मस्त फुललेला आहे, जाळीदार असा तयार झालेला आहे। असा फसफस असा तयार होतो तरच समजायचं आपला रवा भाजला गेलेला आहे। आता यामध्ये मेजरिंग कपनेच मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही ज्या वाटीने किंवा भांड्याने साहित्य मोजणार असाल त्यानेच 1 कप हे बेसन पीठ घ्यायचं आहे। आता इथं बेसन पीठ व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान असे व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याच्या गाठीही होत नाही। तर आपल्याला हे व्यवस्थित बेसन पीठ मिक्स करत असं खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला मिश्रण थोडं कोरडं वाटेल, पण जसजसं आपण हे बेसन पीठ भाजत जाल तसतसं हे मिश्रण व्यवस्थित पातळ होतं आणि त्याला तूप सुटायलाही लागतं। तर आता बघा त्याचा रंगही चेंज झालेला आहे, अगदी असा डार्क पिवळा रंग आलेला आहे आणि थोडंसं ते हलकंसं वाटतंय, म्हणजे आपलं बेसन पीठ व्यवस्थित असं भाजलं जात आहे। तर असं चमचा व्यवस्थित दाबत दाबत ते बेसन पीठ मिक्स करत राहायचं, म्हणजे त्याला तूप सुटायला मदत होते आणि लवकर असं व्यवस्थित भाजलं जातं। आता आपल्याला हे मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे, अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही। तर मला हे सतत असं भाजत असताना 5 मिनटं झालेली आहे आणि याला थोडासा असा ओलसरपणा येत चाललेला आहे, म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित भाजलं जात आहे। आणि जसजसं आपण हे भाजत राहू तसतसं त्याला व्यवस्थित तूप सुटेल आणि ते कढईपासून असं सेपरेट व्हायला लागतं। तर आता बघू शकता याला असं मस्त असं हलकंसं तूप सुटायला लागलेलं आहे। अजून 2 ते 3 मिनटं याला असंच परतून घ्यायचं आहे, तरच ते पातळ व्हायला लागेल आणि तूप सुटायला लागेल। तर असं व्यवस्थित भाजल्यामुळे बेसन बर्फीला जरासुद्धा असा उग्र वास किंवा उग्र चव येत नाही, तर मस्त असा खमंगपणा येतो। तर त्यासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता हे बेसन पीठ एका बाजूला भाजलं जात आहे, तर आपण दुसऱ्या बाजूला पाक बनवायला ठेवून घेऊया। तर त्यासाठी इथं गॅसवर मी एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये ज्या कपने आपण बेसन पीठ मोजून घेतलं त्याच कपने 1 कप साखर घेतलेली आहे आणि पाव कप एवढं पाणी घेतलेलं आहे। पाणी जास्त टाकून घ्यायचं नाही आणि आता हे हलकंसं आपल्याला हलवत व्यवस्थित मिक्स करत त्याचा एकतारी पाक करून घ्यायचा आहे। तर अशी साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मध्यममध्ये करून घ्यायची आणि साखर विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद करून घ्यायची आहे आणि मंद आचेवरतीच आपल्याला हा पाक असा सतत चमचा हलवत व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे।
तर आता बघू शकता एक 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि व्यवस्थित हा पाक तयार झालेला आहे. तर हे बघा असं मी तुम्हाला बोटाने दाखवते तर एक तारी पाक आपला तयार आहे. आता यामध्ये मी एक आंब्याचा पल्प टाकून घेते. तर हा पाऊण कप भरलेला आहे. तर तुम्ही यापेक्षा थोडा जास्तही घेतला तरी चालेल. आता हा पल्प व्यवस्थित आपल्याला ह्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि अजून 3 ते 4 मिनटं याला व्यवस्थित मंद आचेवरती शिजू द्यायचं आहे. व्यवस्थित त्याला 2 ते 3 उकळी आणून घ्यायची आहेत. आणि दुसरीकडे जे मी बेसन पिठाचं मिश्रण ठेवलेलं आहे ते व्यवस्थित असं परतत राहते. अधूनमधून त्याला व्यवस्थित परतत राहायचं, अजिबात त्यालाही बंद करायचं नाही. तर आता बघू शकता व्यवस्थित त्यालाही आता तूप सुटलेलं आहे. ते मिश्रण मस्त व्यवस्थित पातळ झालेलं आहे. असंच आपल्याला मिश्रण हवं. तर बघा आपलं हे बेसन पीठ व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आणि छान सैलसर झालेलं आहे. त्याला अजिबात असा उग्र वास वगैरे येणार नाही. तर या पद्धतीचंच हे भाजून घ्यायचं आहे. आणि दुसरीकडे जे आपला पाक तयार होत आहे तोही व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे. तर बघू शकता मस्त असं घट्टसर झालेलं आहे. तर त्यालाही व्यवस्थित आता आपल्याला अजून 1 ते 2 मिनटं छान उकळी आणून घ्यायची आहे. म्हणजे तोही व्यवस्थित असा आपला पाक तयार होईल. तर बघू शकता त्याला छान उकळी येत चाललेली आहे. तर या पद्धतीचंच आपल्याला व्यवस्थित हा पाक शिजवून घ्यायचा आहे. आता आपला पाक तयार आहे आणि इकडे आपलं जे बेसन पीठ होतं तेही तयार आहे. आता आपण ह्या बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये तो जो पाक तयार करून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे. तर त्या अगोदर मी हे बेसन पीठ व्यवस्थित अजून एक वेळा छान परतून घेते, म्हणजे आपला जो पाक आहे तो छान मिक्स होईल. आता हा पाक तयार आहे आणि आता आपण हा पाक गरम असतानाच या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे हे बेसन पीठ असं फसफसतं आणि त्याला छान दाणेदार असं टेक्स्चर येतं. तर बघा मी आता हे व्यवस्थित पाक टाकून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यममध्ये करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आता हे मिश्रण एकसारखं असं हलवत राहायचं आहे. म्हणजे छान असं हे मिश्रण फसफसतं. हे बघा या पद्धतीने आणि छान मस्त दाणेदार आपली बर्फी तयार होते आणि बेसनाची जी वडी आहे ती खाताना टाळूला चिकटत नाही. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. आता इथं तुमच्याकडून जर हा पाक थोडासा कच्चा राहिला तरी काही हरकत नाही. ज्या वेळेला आपण हे मिश्रण शिजवून घेतो त्यावेळेला हे मिश्रण थोडंसं जास्त शिजवून घ्यायचं. जोपर्यंत ते कढईला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे आणि जेवढं तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्याल तेवढी ही बर्फी छान घट्टसर होते आणि मऊसूत तयार होते आणि चवीलाही खूप छान टेस्टी लागते. तर आता बघू शकता आपलं हे मिश्रण व्यवस्थित घट्टसर झालेलं आहे. अगदी परफेक्ट असं तयार आहे आणि आता आपण याला एका ताटामध्ये टाकून घेणार आहोत. तर मी इथं गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि आता हे मिश्रण व्यवस्थित गोळा करून एका ताटामध्ये टाकून घेते. तर आता इथं मी अगोदरच एका ताटाला तूप लावून घेतलेलं होतं. व्यवस्थित सगळ्या बाजूला तूप लावून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे मिश्रण गरम असतानाच ताटामध्ये टाकायचं, अजिबात थंड होऊ द्यायचं नाही, नाहीतर ते व्यवस्थित ताटामध्ये पसरलं जाणार नाही. तर बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित ते पसरवून घ्यायचं आहे. तर सगळ्या बाजूने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. ताटाला तूप लावल्यामुळे बर्फी आपली व्यवस्थित निघते. तर आता मी एका वाटीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि वाटीने ते एकसारखं असं करून घेणार आहे. त्यामुळे आपली बर्फी एकसारखी येते आणि ती व्यवस्थित तयार होते. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसते. आता मी त्यावर थोडेसे बदामाचे काप करून घेतलेले होते ते टाकून घेते आणि नंतर वाटीने त्यांना असं अजून प्रेस करून घेते आणि 1 ते 2 तासासाठी तिला असंच आता ठेवून देणार आहे. म्हणजे आपली बर्फी छान सेट होते. आता बघू शकता आपली बर्फी एकदम मस्त सेट झालेली आहे. तुम्ही हवं तर अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिली तरी चालेल. आता आपण तिच्या वड्या पाडून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथं चाकूने व्यवस्थित असे चौकटी आकारामध्ये तिच्या वड्या पाडून घेणार आहे. तुम्ही हवं तर पाटोळी शेपमध्ये सुद्धा हे कट करून घेऊ शकता. एकदम पटकन ह्या लगेच निघतात. तर आता बघू शकता मी असा हा चौकटी आकारामध्ये शेप देऊन दिलेला आहे आणि त्यांना आता काढून घेणार आहे. तर तुम्हाला मी एक काढून दाखवते. तर बघा अलगद अशी ही आपली वडी निघते. कारण आपण ताटाला तूप लावून घेतलेलं होतं त्यामुळे आपली वडी एकदम सहज निघते. तर बघू शकता दिसायला किती छान अशी मस्त दिसते. रंग किती छान आलेला आहे.
तर तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने जर ही वडी केली तर एकदम परफेक्ट अशी वडी येईल आणि प्रमाणही अगदी योग्य आहे, त्यामुळे वडी अजिबात बिघडणार नाही. तर तुम्हाला आता एक वडी तोडून दाखवते. तर बघा एकदम पटकन तुटते आणि एकदम मऊसूत अशी आपली ही वडी तयार झालेली आहे. तर मी बोटांच्या मध्ये दाबून दाखवते. तर हे बघा एकदम मऊसूत अशी आपली वडी तयार आहे. तर तुम्हीसुद्धा एक वडा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. आणि मी इथं ह्या वर्षी आंब्यापासून बरेच पदार्थ करून तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर तुम्ही तेही माझ्या चॅनलमध्ये जाऊन ते बघू शकता. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.